मयूर चिमणे. तर चला जाऊया मैदानाच्या दिशेनं, जिथे आपल्याला सलामीची जोडी मोरया 11 कामोटे संघ या संघाकडनं पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये अंबादास शिंदे आणि अर्जुन बेदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक, धावा जमवण्याचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. सामना क्रमांक दुसरा संविधान चषक 2025 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच आपण पाहतो कामोटे क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आज मात्र मैदानावरती निर्णायक पंचगिरीच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन पाटील आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अरविंद शिंदे ही दोन मातब्बर मंडळी या कामोटे क्रिकेटला अगदी सर्वस्व देण्याचं काम इथे करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीवरती आपल्याला पहिला चेंडू घेऊन गोलंदाज पाहायला मिळेल प्रशांत. समोर अंबादास शिंदे, पहिला चेंडू हळूवार पद्धतीनं स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला. एक धाव तोपर्यंत कंप्लीट केली जाणार आणि एका धावेनं धाव खुलले. चेंडूला सन्मान देण्याचं काम कदाचित मोठा फटका आला असता, परंतु ते एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. पहिल्या चेंडूवरती धावांचं खातं खोललंय आणि एक धाव. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. अर्जुन बेदी स्ट्राईक एंडवरती. कामोटे क्रिकेट असोसिएशनमध्ये क्रिकेट खेळत असताना एक भीमकाय शरीर यष्टीचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मोठमोठे तगडे फटके ज्याच्या बॅटमधून निघत असतात, तो अर्जुन बेदी आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. यावर्षीची टेनिस सीझनची दुसरी स्पर्धा आपल्याला या मैदानावरती पार पडताना पाहायला मिळते. अर्जुन बेदी कलात्मकता, काय फटका खेळलाय. फक्त 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 ताकद आणि नजाकतचा समाचार घेतला इथे आणि चेरूला भिरकावून दिले सीमारेषा पार. 6 धावा षटकार. 11 विक्राळ फटका खेळताना पाहायला मिळतोय. धावांचा डोंगर उभा करणार काय इरादे स्पष्ट केलेत आणि प्रशांतवरती दुसऱ्या चेंडूवरतीच आक्रमण चढवलंय 6 धावांसाठी. या फटक्यामध्ये काय पाहायला मिळालं? या फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली, नजाकत पाहायला मिळाली. या फटक्यामध्ये तंत्रशुद्धता पाहायला मिळाली, ज्या दिशेनं अगदी आपण म्हणतो की द परफेक्ट क्रिकेटिंग शॉट कसा असावा तो फटका इथे पाहायला मिळाला आहे. दुसरा चेंडू आता गोलंदाजावरती दबाव असणार आहे, प्रेशर असणार आहे, कारण पहिल्या चेंडूवरती पॅव्हिलियनमधून सेट होऊन आलाय की काय असा प्रश्न गोलंदाजाला. वन्स अगेन पुन्हा तोच इरादा. 1 बाउन्स. आता 4 धावा चौकार. फक्त आणि फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम बॅटवरती परफेक्टपणे चेंडूला घेतलं जातंय आणि भिरकावून देते सीमारेषेच्या पलीकडे. मोरया 11 कामोटे संघ 3 चेंडूमध्ये 11 धावांवरती जाऊन पोहोचत असताना इथे मात्र फलंदाजी गोलंदाजांवरती हवी ठरत असताना पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळते. मॅच बॉल आलाय का? चला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षणाचं जाळं पसरवलं जातं त्या तंत्रशुद्ध पद्धतीनं गोलंदाजी करणं फार महत्त्वाचं. परंतु आता मात्र स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक लावलाय जिथे आपल्याला विशू पाहायला मिळतील. पुढचा चेंडू, परंतु काय फटका खेळला. आता लांब 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 लांबच लांब. 6 धावा षटकार. आक्रमण रणशिंग फुंकलंय.
पुढचा चेंडू अर्जुन बेदी बॅटची हळूहळूपणे एकच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फीड केलं जाईल. फेकी खराब, प्रोटेक्शन चांगलं. 24 धावा तब्बल धावफलकावरती लागले गेल्यात. पंकज गाडगे मैदानावरती उपस्थित नाहीत, पण लाईव्हच्या माध्यमातून ज्यावेळेस पंकज गाडगे मॅच बघत असतील ना, त्यांच्या मनात सुद्धा प्रश्न येत असेल की पुढच्या वेळेस सलामीला ही जोडी पाठवावी का, मी थोडं मागं थांबावं का. पंकज गाडगे मैदानावरती उपस्थित नाहीत, गावी गेलेत, थोडे फिरून येतील, टेळणी करून येतील. परंतु पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. एक चांगली सुरुवात मोरया 11 कामोठे संघाला आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा सामना अशी फटकेबाजी राहिली तर धावांचा उच्चांक पाहायला मिळेल काय, कारण या स्पर्धेमधला एक नियम आहे. पंच इथे गुणलेखनामध्ये थोडासा बिघाड झालाय. धावा झाल्यात त्यात टोटल 18 धावा. 18 धावा झाल्यात, माफ करा. 2 षटकार आले, 1 चौकार आला आणि 2 सिंगल्स आल्या. ओके. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. दुसरं षटक आपण पाहतोय तिथे डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल. थोडासा बिघाड आपल्याला इथे गुणलेखनामध्ये पाहायला मिळाला, परंतु असं म्हटलं जातं की जो एक बार गलती करता है उसे नासमझ कहते हैं, जो 2 बार गलती करता है उसे इंसान कहते हैं, जो 3 बार गलती करता है उसे शैतान कहते हैं, जो बार बार गलती करता है उसे पाकिस्तान कहते हैं, और जो हर गलती को माफ करता है उसे हिंदुस्तान कहते हैं. दोस्तों, और हिंदुस्तान क्या है किसी को बताने की ज़रूरत नहीं है. डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का नाम लेके तो काफ़ी है, जिन्होंने संविधान बनाया, इस देश को एक दिशा दी, और जिनके नाम से आज संविधान चषक करके इस मैदान के अंदर एक बड़ी टूर्नामेंट होने जा रही है. सिंगल आल्यानंतर गुडघाटे तमाशा देत, परंतु इथे तमाशा पाहायला मिळाला. अंबादास शिंदेचा फर्निचर डिसमिस केलं, घट्ट जाळून टाकलं आणि एक मोठा हादरा मोरया 11 कामोठे संघाला काही गोलंदाजी पाहायला मिळते. स्वप्नील आपल्या गोलंदाजी मार्गवरती पहिल्या षटकामध्ये जबरदस्त धावांचा डोंगर उभा असताना आता मात्र आक्रमक रूप धारण करतोय आणि अंबादास शिंदेला तिन्ही चित्त्या धावात करत मैदानाच्या बाहेर फेकून देतोय. वारे गोलंदाज. नवपाडा गावचा वंडर बॉय दुर्वेश गोवारी मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा खेळ कसा असावा, क्रिकेट काय असावं, एकानं जर पसरवलं ना तर दुसऱ्यानं सावरायचं असतं, ते भरायचं असतं. पहिल्या गोलंदाजाला प्रशांत महागडे ठरलेत, परंतु स्वप्नीलनं काय कमबॅक करून दिले. 3 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव आणि महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर पाठवलाय. दुर्वेश गोवारी गोलंदाजी फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज तयार. चांगला चेंडू फटका सजवलाय आणि दुर्वेश गोवारी आल्यासरची आमच्या समालोचन कक्षाला मात्र सलामी देताना कळतोय, मैं हूं टायगर अभी जिंदा आहे. आल्यासरची 6 धावा षटकार. उत्तुंग फटका खेळला जातोय, आक्रमण चढवलं जातंय. दुर्वेश गोवारी यांचा विचार केला तर प्रामुख्यानं गोलंदाज म्हणून आपण त्यांना कामोठ्यामध्ये खेळताना पाहायला मिळतो. आज प्रमोशन पहा, बढती किती झाली. मोरया 11 कामोठे संघामध्ये 1 डाऊनला फलंदाजीसाठी आलेत का पंकज गाडगे नाही आहेत, आणि पंकज गाडगे नसताना संधी मिळेल त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळतील. चांगला चेंडू पाहायला मिळाला हळूवार पद्धतीनं.
मोरया इलेव्हन कामोठे संघाचा मॅक्सवेल गुणलेखन करतोय. सिद्धेश शिंदे आमच्या सोबत जोडले गेलेत. मिस्किलपणे हळुवारपणे गालामध्ये असताना पाहायला मिळत आहेत. किती वेळ शांत ठेवणार. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत या गोलंदाजाचं कौतुक करायला लागेल. या गोलंदाजानं जे 6 चेंडू टाकलेत ते 6 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीचे टाकलेत. त्याच्यामध्ये एका षटकाराचा जरी समावेश असला तरी फक्त 7 धावांवरती षटक समाप्त केलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 डॉट चेंडू टाकलेत. एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी. सुरेख कमबॅक पाहायला मिळालं. आणि पहा आता ऋषी दानावडेने आगळा वेगळा गेम खेळला मैदानाच्या आतमध्ये. जे प्रेशर मैदानाच्या आतमध्ये क्रिएट झाले ते प्रेशर कंटिन्यू करण्यासाठी, अर्थातच समोरच्या संघावरती वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपल्या गोलंदाजीमधला एक महत्त्वाचा गोलंदाज हर्षदला मात्र गोलंदाजी मार्कवरती आणलंय. बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये फुलर लेनचा चेंडू. हर्षद प्रश्न पडला असेल मी काय केलंय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. मैदानाच्या चौफेर बाजूनं प्रश्नावली विचारतायत. हे काय हर्षद, हे लॉलीपॉप आहे. असा चेंडू जर अर्जुन बेदीला टाकला तर तो लॉलीपॉप सारखा खाऊनच टाकेल आणि खाऊन टाकण्याचं काम देखील केलंय. लांबच लांब षटकार ठोकलाय. धावपलकावरती धावा आपण पाहतोय. मोरया इलेव्हन कामोठे संघ 31 धावा, 31 रन ऑन स्कोर बोर्ड. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना हर्षलच्या पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार. पुढचा चेंडू आता खोलो. काय फटका सजवला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. भीर 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 करत चेंडू सीमारेषा पार. 6 धावा षटकार. या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक कंप्लीट होणार काय. अर्जुन बेदी ऑन फायर. 7 चेंडूमध्ये 24 धावांची बहारदार केळी करताना पाहायला मिळतो. आता 8 चेंडू 30 धावा अर्जुन बेदी वैयक्तिक करताना पाहायला मिळतोय. संघाच्या टोटल धावा 37 धावा. चार षटकार ठोकून काढलेत. फुलर लेनचा चेंडू. इथे फटका फसलाय. झेल झालाय. फेकी केली आणि पंचांचा इशारा येतोय बिमरसाठी रिव्ह्यू. यस, चला एकच जण आयोजन कमिटीमधून या. कुणीही बोलू नका. महत्त्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही तगडे संघ आहेत. जो डिसिजन विकेट पंचांचा निर्णय येतोय. लीगल डिलिव्हरी आणि कॅच आउट. डीप करणारा चेंडू पाहायला मिळाला. फुलटॉस पद्धतीचा जरी चेंडू असला तरी वेस्ट लाईनच्या डीप करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अर्जुन बेदी सुद्धा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. चांगला झेल विशूच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये टिपताना आपल्याला पाहायला मिळाला. हर्षलवरती आक्रमण चढवलं असताना हर्षलने सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. आणि आता नारायण गायखे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला दुर्वेश खेळताना पाहायला मिळतील. चटणी नाही देत. चटणी तू त्याच्या का मला याच्या दे घे ना. बस हो हो हो. नारायण नारायण काय फटका खेळलाय.
आल्या सरशी या गोलंदाजावरती आज आक्रमण चढवलं जातंय. जो फलंदाज येतोय तो पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकतोय. दुर्वेशनं ठोकला, आता नारायणने ठोकलाय. सिद्धेश इंदपचा पत्ताच कट करून टाकलाय. डिमोशन. इकडे आमचे विश्वास जाधव चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळते. चांगला परफॉर्मन्स टीमचा असताना पुन्हा एकदा वन्स अगेन. ओ हो नारायण काय फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नारायण नारायण या षटकामध्ये टोटल 4 षटकार आलेत. 5 चेंडू टाकलेत. अर्जुन बेदी जरी मैदानाच्या बाहेर गेले असले तरी आक्रमण चढवलं जातंय. अजून 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायचं आहे. काय फलंदाजी पाहायला मिळाली. संजय शेवाळे आणि आमचे पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन होतंय. म्हणजे यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे क्षेत्ररक्षण थोडं फसताना पाहायला मिळेल. 1 धाव आली आहे. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेताना पाहायला मिळालेत नारायण. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि तब्बल धाव फलकावरती लागल्या त्या 50 धावा. अर्धशतक मोरया 11 कामोटे संघाचं मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालंय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धुवाधार कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. सिद्धेश इंदप यांची सुद्धा स्टेजवरती कामगिरी फार मोलाची पाहायला मिळते. शेवटचा गोलंदाज ऋषी धानावडे संघनायक. हो हो फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरक्षितात. झेल टिपला जाईल. नारायण गायके बॅक टू द पॅव्हिलियन. आमचे पप्पू थोरात आलेत आणि तिकडे नारायण गायके आउट झालेत. पप्पू या. रविराज भगत साहेबांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आज टीमची बांधणी ज्या प्रकारे आपण केली ना, आपली गोलंदाजी जो त्रिफळा आपण आउट केलात ना, आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखा आहे. सागर म्हात्रे यांचा जो त्रिफळा आपण घेतलात आयुष्यभर आठवणीमध्ये. म्हणजे नव्या दमाच्या तरुण पोरांच्या सळसळा रक्तावरती अनुभवी रक्त आज उफाळून पडलं. हैदर मैदानाच्या आतमध्ये मोरया 11 कामोटे संघाचा विकेट किपर. हो फटका फसलाय. झेल होणार काय. चेंडूने फिरकी घेतली. 1 धाव येताना पाहायला मिळते आणि संघाच्या धावा पहा. आपण पाहतो 51 धावा धावफलकावरती लागल्यात. पंकज गाडगे खेळायला अवेलेबल नाही आहेत. पंकज गाडगे खेळायला अवेलेबल नसताना सगळ्यांना बॅटिंग पण भेटली आहे आणि धावा सुद्धा संघाच्या जास्त झाल्यात. फिरकी हळूवार पद्धतीने टाकलाय. गतीमध्ये परिवर्तन. नेस्तनाबूत करून सोडले. फलंदाजाला थांबवलंय. दुर्वेश गोवारी चांगला फलंदाज पाहायला मिळतोय. षटकार मारल्यानंतर 3 डॉट खेळलाय. रनअप मध्ये बिघाड नव्यानं सुरुवात करावी लागेल. धावा 51. ऋषी धानावडेवरती आक्रमण पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेने चांगला फटका. 1 धाव कंप्लीट केली. हैदरनं दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुर्वेशला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्याचं काम. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असणार आहेत, परंतु चांगली गोलंदाजी ऋषी धानावडेची पाहायला मिळते. अगदी चिकाटीची गोलंदाजी. कमीत कमी धावा देणारे षटक आपल्याला इथे पाहायला मिळते. फटका चांगला पाहायला मिळतोय. दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत तिकडे.
हो आणि पहा इथे क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळाले. गोलंदाजाचं क्रेडिट खराब करण्याचं काम क्षेत्ररक्षकांकडून होत असतं आणि तेच इथे झालंय. 4 धावा चौकार येतोय. वेगानं धावफलक पुढे 57 या आकड्यावरती. असं मिसफिल्ड जर झालं तर मग मात्र एका आणि 2 धावेंचं महत्त्व काय क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. आणि समोरच्या दिशेनं तगडी गोलंदाजी असणारा मोरया 11 कामोठे संघ असताना तुम्ही अशा प्रकारच्या चुका करू शकत नाही, अथवा क्रिकेटमध्ये अशा गोष्टींना स्थान सुद्धा नाही. चुका सुधारवण्याचं काम खेळाडूंकडून होणं फार गरजेचं. आता चांगला फटका पाहायला मिळतोय. झेल टिपला जाईल आणि दुर्वेश गोवारी बाद. षटक क्रमांक 14 सुद्धा मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येईल. 57 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विजयासाठी 58 धावांची गरज रॉयल स्टार 11 कामोठे संघाला आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट इनिंग नंतर आपण पाहू शकता मोरिया 11 वर्सेस रॉयल स्टार. तर आव्हान उभं केले ते मोरिया संघाने. 57 धावा जोडले गेलेले आहेत आणि 58 धाव्यांचं टार्गेट रॉयल स्टारच्या समोर उभं केलेलं आहे. ते चेस करायचं रॉयल स्टारला. 24 चेंडू 58, 24 बॉल्स 58 रन टू चेस. छान अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. माऊली पुढील सामन्याचे साठी विनंती आहे. माऊली 11 वर्सेस श्री गणेश 11चे कर्णधार. टॉस करून घ्यायचे लवकरात लवकर. इनिंग ब्रेक झाला त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर टॉस उरकून घ्यायचा आहे. दोन्ही संघांच्या संघमालकांना विनंती. माऊली 11 संघाच्या कर्णधारांना विनंती. तर आपण पाहू शकता श्री गणेशा संघातर्फे आपले समालोचक, आता ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो, स्फूर्तक समालोचक JD उर्फ विनोद जगदाळे आपण पाहू शकता उपस्थितीत आहे श्री गणेशा संघातर्फे. माऊली संघाच्या कर्णधारांना विनंती आहे लवकरात लवकर यायचंय, जेणेकरून इनिंगमध्ये जो ब्रेक आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्ये आपल्याला टॉस करून घेता येतो. छान अशी फलंदाजी आपण पाहिली मोरिया संघाकडून. अंबादास शिंदे बरंचसं काहीसं करू शकले नाही आपल्या संघासाठी. अर्जुन बेदी बरसले होते, ते फलंदाजी करताना आपण पाहिले. आणि दुर्वेश गोवारी, त्यानंतर नारायण गायके आपण पाहिले विस्फोटक रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाले, ज्यांनी आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण धावा जोडल्या. त्या कारणामुळे मोरिया संघ जाऊन पोचला तो 57 या स्कोअरवरती. 58 धावांचा पाठलाग. याआधील सामना जो झाला त्यामध्ये आपण पाहू शकता 55 धावा 55 धावा जोडल्या गेल्या होत्या आणि सहजरीतीने चेस केला तो प्राची 11 नौपाडा संघाने. बॅट्समॅन पाठवायचं लवकरात लवकर. पंचांचा निर्णय आदेश, पंचांचा आदेश आलेला आम्हाला. रॉयल स्टार संघाला विनंती आहे लवकरात लवकर आपले सलामीची जोडी पाठवायची आहे. लाईनमध्ये 7 सामने 14 संघ. बॉलची मागणी इथं करत असताना पाहू शकता सलामीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रॉयल स्टार संघाकडून. प्रशांत आणि ऋषी धनावडे आपण पाहू शकता सलामीची जोडी रॉयल स्टार संघाकडून. त्यांना जोडण्यासाठी धावा आहेत ते 58 धावा जोडायच्या आहेत. 57 मोरिया संघाने जोडले गेले होते. 58 धावांचं लक्ष्य आपण पाहू शकता.
आता मात्र कुठेतरी मोरिया 11 संघ फलंदाजी झालेली आहे. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणमध्ये काय चमत्कार करतोय ते आपल्याला पाहायचं असेल, किंवा हे धाव जोडण्यामध्ये रॉयल स्टार संघ विजयी ठरतंय. येणारा सामना, येणारे 24 चेंडू याचा निर्णय आपल्या समोर असेल. कशा प्रकारची फलंदाजी की छान प्रकारची गोलंदाजी व क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडूचा खेळ, 24 चेंडूमध्ये 58 धावेंचा लक्ष्य. त्यासाठी सलामी जोडी आपण पाहू शकता रॉयल स्टार संघाकडून आता मैदानावरती. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मोरिया संघ. 58 टार्गेट. तर आपण व्यासपीठावर पाहतोय अमोलजी जाधव साहेब या ठिकाणी आले आहेत. मयूर भाऊंचे सहकारी सातत्याने कामोट्यामध्ये मयूर भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण सेवेमध्ये सातत्याने आम्हाला त्यांचे सहकारी अमोल साहेब प्रत्येक वेळी आम्हाला पाहायला मिळतात. प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात व आज या संविधान चषक 2025 याला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील आमच्या संपूर्ण भीमशक्ती रहिवासी संघ व कोकण किंग्स कामोटे संघ यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वळूया सीतकडे. तर आपण पाहू शकता पहिला फलंदाजाची जोडी प्रशांत आणि ऋषी. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता स्ट्राईक गोलंदाज मोरिया 11 संघाकडून अर्जुन बेदी. छान अशी फलंदाजी आपण पाहिली. अष्टपैलू खिलाडू, अष्टपैलू कामगिरी करत असताना फलंदाजीचा जोरात झाल्यात. बघू कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या मार्फत होते, आपल्या संघासाठी कितपत योग्य ठरतायत अर्जुन बेदी. मॅच स्टार्ट करायची आहे, मॅच स्टार्ट करायची आहे. विनंती आहे दोन्ही संघांना लवकरात लवकर मॅच स्टार्ट करायची. पंचांचा आदेश आपल्यापर्यंत पोहोचतोय की टाइम होतोय. उगा 11 संघ व श्री गणेश संघ दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे की पहिल्या इनिंग नंतर आपण टॉस घेतला जातो, परंतु कृपया 1 ओव्हर चालू झाली या ओव्हरपर्यंत जर कोण आला नाही तर त्याला नक्कीच पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांनी विनंती आहे की नाणेफेकीसाठी लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. पुढील चेंडू अर्जुन यांचा. फुलटॉस प्रकारचा चेंडू. काहीसा समाचार घेऊ शकले नाही. बॉल पट्ट्यात होता परंतु बॅट आणि बॉलचा काहीसा चांगला संपर्क नाही आणि परत एकदा डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये छान गोलंदाजी आपण पाहू शकतो अर्जुन बेदीच्या मार्फत. छान फलंदाजी देखील आणि आता छान गोलंदाजी देखील त्यांच्या मार्फत आपल्या संघासाठी छानसं योगदान आपण पाहू शकतो. 2 चेंडू सुरेख. शॉर्ट बॉल पद्धतीचा चेंडू ऑफ साईडनी बॉल काढलेला आहे. बॉल बॅट्समॅन काहीसा बॉल गॅदर करू शकले नाही. पुन्हा एकदा छान गोलंदाजी आपण पाहू शकता. लगातारचे 3 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळेल अर्जुन बेदी यांच्या मार्फत. प्रशांत ते काहीसे बॉल लेंथ गॅदर करत असताना कुठेतरी भटकत आहे. त्याचाच फायदा अर्जुन बेदी यांनी उचलला. 3 चेंडू 0 धावा. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू इथं मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलेल्या आहेत त्या प्रशांत यांच्या. हा होता ॲग्रेसिव्ह डिसमिसल. खूपसे फ्रस्ट्रेटेड झाले असतील फलंदाज. लगातारचे 3 चेंडू डॉट खेळत असताना परत एकदा छान असा ब्रह्मास्त्र ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू आणि क्लीन बोल्ड पाहू शकता आपण. प्रशांत बॅक टू द पवेलियन. रॉयल स्टार संघाला काहीशी चांगली सुरुवात नाही इथं, पण मात्र मोरिया 11 संघाला छान अशी सुरुवात अर्जुन बेदीच्या मार्फत. लगातारचे 4 चेंडूवरती काही एक सुद्धा धाव न येताना आपल्याला पाहायला मिळते. माऊली संघ आणि श्री गणेश संघ नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचे, लवकर यायचे टॉससाठी.
छान अशी गोलंदाजी आपण पाहू शकता अर्जुन मार्फत 4 लगातारचे डॉट बॉल पद्धतीचे चेंडू, काही एक धावा नाही, 0 धावा. इथं मात्र कुठेतरी धुकेची बाजू रॉयल स्टार संघासाठी. छान अशी सुरुवात करायचा प्रयत्न परंतु फलंदाज काहीसे अपयशी ठरताना आणि गोलंदाजी धारदार अर्जुन बेदी यांची. इथं मात्र आपण नाणेफेक पाहू शकतो. श्री गणेशा वर्सेस माऊली संघ. पुढील चेंडू अर्जुन बेदी यांचा आपटी प्रकारचा चेंडू. इथं मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, काहीसे बॉल जज करू शकले नाही कव्हर्सच्या दिशेने. इथं मात्र 2 धाव घेण्यामध्ये तर यशस्वी. आणि मात्र श्री गणेशा संघाने इथं मात्र टॉस जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कौल श्री गणेशा संघाच्या बाजूने. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आणि परत वळूया मॅचकडे. 5 चेंडू 2 धावा. छान अशी तिखट गोलंदाजी, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र पंचांच्या इशारासाठी थांबत असताना पंचांनी इशारा दिलेला आहे थर्ड अंपायरकडे. रनआउटसाठी जाब विचारलाय तो पंचांनी. इट्स अ रनआउट. Bat was not on the ground. It's what little bit higher above the line. It didn't cross the line. That's why it's been given out by the third umpire. आणि ओव्हर समाप्त. इथं मात्र काहीशी घाई आपल्याला पाहायला मिळाली ऋषी धनावडे यांच्याकडून. इथं मात्र वारंवार नॉन स्ट्राईकवर असताना फ्रस्ट्रेट झालेले आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न. तिथं मात्र त्यांचा निर्णय चुकला आणि मोठा असा मासा मोऱ्या 11च्या जाळ्यात अडकला. 2 विकेटच्या समाप्तीनंतर, 1 षटकच्या समाप्तीनंतर 2 विकेट 2 धावा. धावफलकावरती बॅकफुटवरती आपल्याला जाताना पाहायला मिळालं. पहिल्याच षटकामध्ये रॉयल स्टार संघ छान सुरुवात मिळालेली नाही, परंतु छान अशी गोलंदाजी, अष्टपैलू अशी कामगारी अर्जुन बेदी यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळेल. छान अशी फलंदाजी आणि आता मात्र छान अशी गोलंदाजी. 2 धावा खर्च करून 2 चांगले गडी बाद केले. ते रॉयल स्टार संघाची सलामीची जोडी त्यांनी पवेलियनमध्ये पाठवले. नवीन जोडी आपल्याला पाहायला मिळते, हर्षल आणि स्वप्नील. गोलंदाजी मार्कवरती अंबादास शिंदे. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं आपल्या संघासाठी. स्वप्नीलसाठी पहिला चेंडू अंबादास शिंदेचा. खास फलंदाजी तर पाहायला मिळाली नाही. बघू काय प्रकारची गोलंदाजी होती अंबादास शिंदे यांच्याकडून. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अंबादास टू स्वप्नील. फुलटॉस प्रकारचा चेंडू, पुरेपूर समाचार घेतलेला आहे अंबादास यांचा. बॉल पाठवलाय सीमारेषे पार, 6 धावा. इथं मात्र छान अशी सुरुवात आता कुठेतरी स्वप्नील यांच्या मार्फत रॉयल स्टार संघाला आणि अंबादास वरती आक्रमक करत असताना स्वप्नील आपल्याला पाहायला मिळाले. बॉल पाठवले तर सीमारेषे पार. पहिला चेंडू अंबादास यांचा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सीमारेषे फुलटॉस प्रकारचा चेंडू. त्याचा पुरेपूर समाचार घेत असताना स्वप्नीलने बॉल पाठवले सीमारेषे पार, 6 धावांसाठी. दुसरा चेंडू अंबादास यांचा. आपटी प्रकारचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र वर्चस्व अंबादास शिंदे यांचा. दुसऱ्या चेंडूवरती रिवेंज आपल्याला पाहायला मिळालं. स्वप्नील बाद, बॅक टू द पवेलियन, कट अँड कॅच बिहाइंड द विकेट्स आपल्याला पाहायला मिळाला. छान अशी गोलंदाजी मोरिया 11 संघाची आपल्याला पाहायला मिळेल. एका बाद एक खेळाडू बॅक टू द पवेलियन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात रॉयल स्टार संघाचे. मोठा असं आव्हान आता दिसत असताना रॉयल स्टार संघासमोर. 58 धावांचं लक्ष्य. धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत 8. अजून देखील 50 धावांची गरज आणि 3 फलंदाज
बाद आतापर्यंत रॉयल स्टार संघांचे. 16 चेंडू अजून देखील 16 चेंडू 50 धाव्यांची गरज. पुढील चेंडू अंबादास यांचा. नवीन फलंदाज रोहन. खेळलेला प्रयत्न इथं मात्र गुड एफर्ट्स बाय कीपर, परंतु झेल ड्रॉप. त्याच दरम्यान एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते रोहन. आता मात्र हर्षल जे रॉयल स्टार संघासाठी खूप महागडे गोलंदाज ठरले होते, बघू काय प्रकारची फलंदाजी करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईड बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळतो. खूपच बाहेर टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या वाईड. पंचांचा इशारा. एका धावेत वाढ. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा चांगला संपर्क नाही. नारायण गायके इथं बॉल घेत करत असताना एक धाव खेळण्याचा यशस्वी. धावेत वाढ. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहू शकता 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत स्कोअरबोर्डवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढील चेंडू अंबादास यांचा. मोठा फटका. मोठा फटका यशस्वी. छान अशी फलंदाजी अधूनमधून आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी मॅच स्लो होते, मधीच कुठेतरी ॲग्रेशन आपल्याला पाहायला मिळते, मधीच मोठे फटके. पण असेच फटके खेळायला लागतील येणाऱ्या पुढील चेंडूमध्ये, कारण की धावांचं लक्ष हे मोठं आहे. पुढील चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. ओव्हर षटक समाप्त. धावसंख्या झालेले आहेत ते 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 17 धावा जोडलेल्या आहेत. मोरया 11 संघाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये रॉयल स्टारच्या संघाच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा जोडल्या गेल्या होत्या. इथं मात्र आपण समीकरण पाहू शकता तर 12 चेंडूमध्ये 2 षटकानंतर रॉयल स्टार संघाच्या धावा झाल्या आहेत ते 17. अजून देखील 41 धावांची गरज. 12 चेंडू 41 धावांची गरज. बारा चेंडू 41 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकता तेज तर्राट गोलंदाज मोरया 11 संघाकडून अमोल नरहरी. आगळं वेगळं व्हेरिएशन आपल्याला ते करत असताना पाहायला मिळतात. छान अशी गोलंदाजी. याच वर्षी त्यांना बेस्ट बॉलर असं पुरस्कृत केलं होतं. तिसरा षटक वैयक्तिक पहिला अमोल नरहरी यांचा हर्षलसाठी. धाव संख्या आतापर्यंत 12 चेंडू 17 धावा. मोठा फटका आल्या पावली अमोलला पाठवलेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षल यांनी छान असा बॅट आणि बॉलचा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला. जसा तो साऊंड आला बॅटमधून बॉल डायरेक्ट सीमारेषे पार. मिडल ऑफ द बॅट. बॉलरच्या डोक्यावरून आपल्याला पाहायला मिळाला हा बॉल सीमारेषे पार. 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती अंबादासचा आणि पहिल्या चेंडूवरती अमोल यांचा समाचार घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले फलंदाज. धावसंख्या झाली ती 23. पहिल्या चेंडूवरती आक्रमण हर्षल यांचा. पुढील चेंडू अमोल. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. सुंदर असा चेंडू. विश्वास इथं बॉलकडे जात असताना 2 धाव घेण्याचा प्रयत्न. 1 शॉट. अंपायरचा इशारा 1 शॉट. छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया अमोलचा पुढील बॉल रॉयल स्टारच्या हर्षलसाठी कशा स्वरूपाचा असेल, कारण की समीकरण काहीसं बदलत चाललंय. पाहूया. आणि हा पुन्हा एक बॉल ठोकलाय लॉंग ऑफच्या दिशेला, परंतु अर्जुन बैदी तैनात. 1 धाव नक्कीच घेतली जाईल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल.
धावसंख्या झाली ती 25. रॉयल स्टार संघाकडे बघितलं तर कामोठ्यामध्ये जेवढे तब्बल या स्पर्धेसाठी 14 संघ समाविष्ट झाले आहेत, परंतु प्रॉपर ड्रेस कोड मध्ये बघितलं तर रॉयल स्टार संघ आज उठून दिसतोय. डिसिप्लिन प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जसं शिस्तीची गरज आहे, त्याचप्रमाणे रॉयल संघाने देखील आपल्या संघाला शिस्त लावून घेतले. एक चांगली ड्रेस कोड, एक ड्रेसिंग सेन्स त्यांच्याकडे आहे. तर या कामोडे नगरीतील एक माजी नगरसेवक माननीय आदरणीय विजयजी चिपळेकर साहेब यांचे यात देखील या संविधान चषकात त्यांचा संपूर्ण भीमशक्ती रहिवासी संघ व कोकण किंग्स कामोडे संघ यांच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. कोकण किंग्स व भीमशक्ती रहिवासी संघ यांच्या माध्यमातून कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत संविधान चषक 2025 आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस आपल्याला संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच संविधानाला अभिवादन करण्यासाठी कामोठे क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत संविधान चषकचं आयोजन मयूरजी मनोहर मोहिते यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. याचा आस्वाद आनंद संपूर्ण कामोठे क्रिकेट खेळाडू क्रिकेट रसिक घेत आहेत. पाहूया अमोल हरिहरीचा पुढील बॉल. रॉयल स्टारचे खेळाडू मोठे फटके घेण्याचा प्रयत्न, परंतु इनसाइड एज लागले. 2 धावेवरती समाधान. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेल व 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 27. काहीसा जड असा सामना बघायला मिळतो आपल्याला. 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे रॉयल स्टार संघाला. काहीसा जड असा सामना पाहायला मिळतोय, परंतु अशक्य असं काहीच नाही आहे. बऱ्याचशा वेळी आपण पाहिले 6 बॉल 6 षटकार आलेत, तर 6 बॉल 6 धावा झाल्या नाहीयेत. असं क्रिकेटचं समीकरण आगळं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. आणि अंतिम निर्णायक षटक घेऊन आलाय तो दुर्वेश गोवारी. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून अंतिम निर्णायक षटक हाताळेल दुर्वेश गोवारी. त्याचा सामना करेल हर्षल. अंतिम 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता. पाहूया हर्षल प्रयत्न करेल. प्रयत्नात यश येतं का, यश कितपत येतं याच्याकडे सगळ्यांच्या नजरा असतील. तर पाहूया पहिलाच बॉल दुर्वेशचा. काहीसा दिशाहीन भरकटलेला बॉल वाईट बॉलचा. पंच सचिन पाटील यांचा वाईट बॉलचा इशारा. आदरणीय शरदजी जगताप साहेब या ठिकाणी आलेले आहेत. कामोठे मंडळ उपाध्यक्ष, कामोठे शहराचे उपाध्यक्ष आहेत ते. त्यांचं देखील आमच्या कोकण किंग्स व भीमशक्ती रहिवासी संघ यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अप्रतिम दर्जाचा फटका बोललो होतो. अशक्य असं समीकरण शक्य करून दाखवतो, प्रयत्न करतो हर्षल. हर्षलच्या बॅट मधून येतो एक मोठा फटका. या 6 धावेने धावसंख्या पुढे सरकेल आणि काहीसं समीकरणामध्ये बदल घडतोय. समीकरण उरले ते 5 बॉल आणि 24 धावा. तर पाहूया अजून किती षटकार ठोकेल हर्षल, कारण हर्षलकडे जी ताकद आहे, क्षमता आहे. रॉयल स्टारचा गेम चेंजर म्हणून पाहिलं जातं हर्षलकडे. पाहूया चांगला सामना. 5 चेंडू आणि 24 धावांच्या आवश्यकता. दुर्वेशने पंचांना पार केले. बॉल सोडलाय आणि हा काहीसा पुन्हा काहीसा दिशा भरकटल्या. नक्कीच पंच दंडात्मक कारवाई करतील. वाईट बॉलचा इशारा. 1 धाव जाईल ती रॉयल स्टार संघाच्या खात्यामध्ये आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. काहीसं समीकरणामध्ये चांगला बदल घडतोय. गोलंदाजाकडून बदल घडवला जातोय. आता समीकरण आहे ते 5 चेंडू आणि 23 धावा. मोरे 11 संघाकडे बघा तर केसी यांचा चिरंजीव शौर्य, आदित्य आणि शौर्य हे दोन्ही सुपुत्र त्यांचे खेळतच. आज शौर्यला आपण मैदानात पाहतोय फिल्डिंग करताना. दोन्ही मुलं फिल्डिंग करतायत. नक्कीच पप्पांचं नाव उद्धार करण्याचा दोघांचा मान आहे. केसी यांना खरंच त्यांना कौतुक केलं पाहिजे.
आपल्या एवढ्या उन्हामध्ये आपल्या दोन्ही मुलांना मैदानावर उतरले, ताकद लागते, क्षमता लागते, वडिलांचं प्रेम लागतं. पाहूया दुर्वेचा पुढील बॉल आणि हा बॉल दिलाय लॉंग ऑफच्या दिशेला. पाहूया बॉलची धाव कुठपर्यंत आणि बॉल चला सीमारेषा पार. खणखणीत असा दर्जेदार हर्षलचा दुसरा षटकार. षटकाने नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल, परंतु चांगलं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळते. दर्जेदार फलंदाजी, आक्रमक फलंदाजी हर्षल कडून पाहायला मिळते. आलेल्या मान्यवरांकडून बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज व संविधानाच्या प्रतिमेला पुष्पार्पण केलं जातंय. नक्की ज्या ज्या महामानवांच्या विचाराने कार्याने हा देश चालला जातो. आज भारत विविधतेने, विविध जाती धर्म पक्ष पंथ वेगवेगळे असले तरी आम्ही अंतिमता भारतीय आहोत हेच सांगणार आपलं भारतीय संविधान. आणि या संविधानाला अभिवादन करतात आपले आलेले मान्यवर आदरणीय चिपळेकर साहेब, जगताप साहेब, मयूरजी या प्रसाद स्पर्धेचे प्रमुख संकल्पक मयूर मनोहर मोहिते, बरेचसे मान्यवर या ठिकाणी सातत. आज आमदार साहेब देखील या सेकंड इव्हिनिंगला सेकंड हाफ मध्ये येणार आहेत. तर पाहूया समीकरणामध्ये चांगला बदल घडतो. समीकरण शिल्लक आहे ते 4 बॉल आणि 17 चेंडू. जर का 3 षटकार आले आणि पुन्हा एक मोठा फटका पाहूया आणि हा चांगला झेल होतोय आणि हर्षलच्या स्वरूपात बसतोय. एक मोठा फटका, मोठा धक्का, चांगला घेतला झेल आणि हर्षलचा संपतोय खेळ. समीकरण शिल्लक 3 चेंडू आणि 3 षटकारांची आवश्यकता. जर का 3 षटकार ठोकले, चेतनने आल्या नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरतोय तो चेतन, आणि चेतनला संधी आहे आपल्याला प्रूफ करून देण्याची. कारण तर तुम्ही कधी हिरो व्हाल आणि कधी झिरो व्हाल हा काही सांगू शकत नाहीये, परंतु नक्कीच केतन 3 चेंडू खेळायचे आहेत आणि 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तू 3 चेंडू ठोकले तर संतोष जाधव याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. पाहूया चेतन, परंतु नक्कीच दुर्वेश गोवारी सारखा एक आक्रमक गोलंदाज जरी पहिल्यात काही बॉलमध्ये 2 षटकार आले असेल तरी त्याच्याकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे. तेवढा चांगला गोलंदाज आहे. कामोठे स्थानिक सुपुत्र आहे दुर्वेश गोवारी. पाहूया चेतन टू दुर्वेश, दुर्वेश टू चेतन. पंचांना पार केलंय, बॉल सोडलाय आणि हा खोलवरचा ब्लॉक असा बॉल. दर्जेदार गोलंदाजी. 1 धावेवर समाधान मानावं लागेल आणि समीकरण असं धावसंख्या झाली ती 42 आणि 2 चेंडू आणि 16 अशक्य असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. पाहूया आणि हा एक डॉट बॉल कमबॅक चांगल्या प्रकारे आणि संपूर्ण सामना हा झुकलाय तो रॉयल्स संघाच्या अपोजिट अर्थातच मोरया 11च्या बाजूने. नक्कीच ज्या मॅचचा आनंद घेत असतील पंकज घाडगे, आज नक्कीच मोरया 11 संघाचा प्रमुख कॅप्टन पंकज घाडगे आज इथं दिसत नाहीयेत, परंतु नक्की या सामन्याचा आनंद घेतोय. अंतिम चेंडू आणि हा 1 धावेची सलामी झाले, परंतु सामना जिंकलाय तो मोरया 11 संघाने. तर आलेल्या मान्यवरांचं नक्कीच आपण स्वागत करूया. वेळात वेळ काढून या संविधान चषकला भेट दिली. आदरणीय विजयजी चिपळेकर साहेब नगरसेवक यांचा सन्मान करतील आमचे या स्पर्धेचे संकल्पक प्रमुख आदरणीय मयूरजी मनोहर मोहिते साहेब.